लॉजिकल मध्ये येतं आपल्याला अँड ऑर आणि नॉट येतं. ठीक आहे. आता आपण त्या दिवशी अँड मध्ये बघितलं होतं. जर का पहिली कंडिशन ट्रू असेल आणि दुसरी पण कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला आउटपुटमध्ये ट्रू येणार आहे. ठीक आहे. सेकंड कंडिशन फॉल्स असेल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पहिली कंडिशन ट्रू ट्रू असेल, सेकंड कंडिशन फॉल्स असेल तर काय येतं आपलं आउटपुट? फॉल्स येतं. ठीक आहे. परत पहिली कंडिशन फॉल्स, सेकंड कंडिशन ट्रू, तरी पण फॉल्सच येणार आहे. ओके. दोन्ही कंडिशन फॉल्स असतील तर आउटपुटमध्ये आपल्याला फॉल्सच मिळणार. ठीक आहे. फक्त अँड ऑपरेटरमध्ये काय होईल, जर का दोन्ही कंडिशन ट्रू असतील तरच आपल्याला काय रिटर्न करणार आहे आशिष ते? आशिष गेला. ओके. काय काय रिटर्न करेल आपल्याला ते? ट्रू रिटर्न करेल. ठीक आहे. आता हे आपण यूज कुठे करायचं? ठीक आहे. आता सर आशिष आपल्याला गेला. जाऊ दे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. चालेल. काय होईल माहिती आहे का, जेव्हा आपल्याला असा काही सिनेरिओ असेल की जिथे आपल्याला दोन्ही कंडिशन ह्या ट्रू पाहिजेत, त्या ठिकाणी आपल्याला कोणतं ऑपरेटर यूज करावं लागेल? अँड ऑपरेटर यूज करावं लागेल. बरोबर. येस सर. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी दोन्ही सुद्धा जर का आपल्याला लॉग इन करण्यासाठी पाहिजे असतील तर आपल्याला इथे ती कंडिशन फुलफिल करण्यासाठी आपल्याला अँड ऑपरेटर यूज करावं लागेल. ठीक आहे. परंतु येस. या दोन्हीपैकी आपल्याकडे एक जरी असेल, जसं की आपल्याकडे फक्त मोबाईल नंबर आहे किंवा ईमेल आय डी आहे, तर आपल्याला तिथे काय यूज करावं लागेल मग? और यूज करावं लागेल. ठीक आहे. तर इथे येस लक्षात सर. घ्या, आपल्याला इथे दोन्ही कंडिशन जर का सॅटिस्फाय इथे करायच्या असतील लॉग इन करण्यासाठी, ठीक आहे, तर इथे येस सर. आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दोन्ही सुद्धा इथे गरजेचे आहेत. ठीक आहे. कोणत्या मध्ये? येस. लॉजिकल अँड मध्ये. ठीक आहे. तर त्याचं आपण आता एक्झाम्पल. लॉजिकल अँड मध्ये. ठीक आहे. आता इथे आलो आपण अँड ऑपरेटर. आता इथे बघा, मी घेतलं पहिले एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो मी. लेट num1 इज इक्वल टू, इथं ऑलरेडी num1 डिक्लेअर केलाय का? ओके, केलेला आहे. ठीक आहे. तर मी इथे व्हॅल्यू 1 डिक्लेअर करतो. व्हॅल्यू 1. ठीक आहे. व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 100. हे पण डिक्लेअर केलेलं आहे का? ओके. व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 100, 50. लेट व्हॅल्यू 2 इज इक्वल टू 100. ओके. अँड कन्सोल डॉट लॉग. बघा आता, पहिली कंडिशन काय घ्यायची मला? मी तर याला स्टोअर सुद्धा करू शकतो. लेट व्हॅल्यू 3 इज इक्वल टू पहिली कंडिशन. आता व्हॅल्यू 1 इज लेस दॅन व्हॅल्यू 2. ही कंडिशन इथे ट्रू आहे का, पवन? येस सर. ट्रू आहे. ट्रू आहे. ओके. मग सेकंड कंडिशन घेऊया आपण. व्हॅल्यू 1 आणि ते व्हॅल्यू 2 इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू 1. दोन्ही कंडिशन वन. ट्रू आहे तिथं. येस सर. मग मी ते व्हॅल्यू 3 केलं. आणि जर का इथे मी बघितलं आउटपुटमध्ये, मी या सर्वांना काय करतो, कमेंट आउट करतो एकदा, म्हणजे लास्टचं आउटपुट आपल्याला मिळेल, दिसेल इथं. ठीक आहे. ओके. चालेल. ओके. मग इथे व्हॅल्यू ही आउटपुट इज. ओके. तर बघा, येस. नोड
बायनरी ओपी डॉट जेएस. तर काय मिळतं इथं? व्हॅल्यू 3 आउटपुट इज ट्रू. ट्रू मिळालं. तर दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या, म्हणून इथं मला ट्रू मिळते. ठीक आहे. आता मी इथे चेंज येस. केला. आता आपण काय केलं? पहिली कंडिशन इथं फॉल्स आहे, सेकंड कंडिशन पण फॉल्स घेतली. ठीक आहे. व्हॅल्यू 2 इज येस. लेस दॅन व्हॅल्यू 1 आणि व्हॅल्यू 1 इज लेस दॅन व्हॅल्यू 2. म्हणजे व्हॅल्यू टू. ही व्हॅल्यू काय आहे? हे काय आहे? ट्रू आहे, बरोबर. येस. व्हॅल्यू 1 इज लेस दॅन व्हॅल्यू 2 आणि व्हॅल्यू 2 इज लेस दॅन व्हॅल्यू 1. व्हॅल्यू 2 लहान आहे येस. व्हॅल्यू 1 पेक्षा, हे चुकीचं आहे ना. इथे व्हॅल्यू 2 येस सर. मोठी आहे. म्हणून जर का मी इथे गेलो तर इथे काय मिळेल मला? फॉल्स मिळेल. फॉल्स. ओके. म्हणजे इथे बघा, पहिल्यांदा आपलं दोन्ही कंडिशन ट्रू घेतल्या, ट्रू मिळालं. पहिली कंडिशन ट्रू घेतली आपण इथं, व्हॅल्यू 1 इज लेस दॅन व्हॅल्यू 2. आणि सेकंड कंडिशन फॉल्स केली, व्हॅल्यू 2 इज लेस दॅन व्हॅल्यू 1. आउटपुटमध्ये मला फॉल्स मिळालं. आता पहिली फॉल्स कंडिशन मिळालं. आपण फॉल्स करूया. पहिली कंडिशन आपण केली फॉल्स इथे, आणि सेकंड कंडिशन केली इथे ट्रू. ओके. व्हॅल्यू 2 इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू 1. ठीक आहे. इथे कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही, या पद्धतीने जर का घेतला आपण तर. इथे पहिली येस सर. कंडिशन जरी फॉल्स असेल, सेकंड कंडिशन जरी ट्रू असेल, पहिली कंडिशन फॉल्स असेल पण सेकंड कंडिशन जर का इथे ट्रू असेल, तरी सुद्धा ते काय देणार आहे मला? फॉल्सच देणार आहे. फॉल्स देणार. ठीक आहे. आता सेकंड कंडिशन इथे ट्रू आहे. ठीक आहे. तरी पण मला ते काय देणार आहे? फॉल्सच देणार आहे. ओके, आले फॉल्स इथे. आता येस सर. दोन्ही कंडिशन इथे फॉल्स घेऊया. ठीक आहे. व्हॅल्यू 1 इज लेस दॅन व्हॅल्यू 1 इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू 2 आहे का? व्हॅल्यू 1 मोठी आहे का व्हॅल्यू 2 पेक्षा? नाही. ठीक आहे. नाही. मग व्हॅल्यू 2 इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू 1 ही आहे, परंतु आपल्याला इथं रॉंग करायची येस. ना ती कंडिशन. म्हणून व्हॅल्यू 2 नाही. इज लेस दॅन व्हॅल्यू 1. ठीक आहे. आता हे दोन्ही कंडिशन फॉल्स आहेत, म्हणून आता इथे आपल्याला काय मिळणार आहे? फॉल्सच मिळणार आहे. ठीक आहे. फॉल्स. या पद्धतीने ऑल आउटपुट्स आर फॉल्स बिकॉज ऑफ वन कंडिशन इज फॉल्स. ठीक आहे. आता हे अँड मध्ये जर का आपल्याला ट्रू पाहिजे असेल, कंडिशन तिथे सॅटिस्फाय झाली पाहिजे, त्यासाठी लॉग इन झाला पाहिजे युजर, त्यासाठी काय करावं लागेल? त्याला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दोन्ही सुद्धा ॲक्युरेट टाकावं लागतील. एक जरी तिथे रॉंग झाला तर ते काय करेल? फॉल्स होईल ते, आणि लॉग इन होणारच नाही. ऍक्सेस देणार. ओके, कळते? आता सेकंड मध्ये काय करूया येस. आपण? ओके. तर सेम ॲज इट इज इथे ऑर घेऊया आपण. याला मी कॉपी करतो, इथे घेतो. थोडा चेंज करावं लागेल याच्यामध्ये आपल्याला. ठीक आहे. इथे चेंज करून देतो तुम्हाला. आता इथे कंडिशन, इथे ऑर घ्यावं लागेल मला. ऑर, आणि याचं साईन आपल्याला या पद्धतीनं सुद्धा आपण यूज करू शकतो. ठीक आहे. येस. आता बघा, कंडिशन 1, कंडिशन 2 आणि रिझल्ट मध्ये काय मिळणार आहे बघा. कंडिशन 1 इज ट्रू, सेकंड कंडिशन इज ट्रू, आउटपुटमध्ये ट्रू मिळेल. ठीक आहे. दोन्ही कंडिशन जर का येस. ट्रू असतील तर. आता आपल्याला असं बघायचंय, आपल्याला एक जरी असेल ना आपल्याकडे, एक तर आपल्या लक्षात ईमेल आय डी असेल, किंवा आपल्या लक्षात तुमचा मोबाईल नंबर असो. मोबाईल नंबर असेल. ठीक आहे. येस. दोन्ही मधलं एक जरी आपल्याकडे असेल, तर आपला तो युजर लॉग इन करू शकतो. ठीक आहे. कळत आहे? येस सर. हा. या पद्धतीनं आता आता बघा इथे, पहिली कंडिशन ट्रू, सेकंड कंडिशन ट्रू, ट्रू मिळेल आपल्याला. येस. पहिली कंडिशन ट्रू आहे परंतु सेकंड कंडिशन फॉल्स आहे, तरी पण आपल्याला इथे काय मिळणार आहे? ट्रू ट्रू मिळणार. मिळणार. तरी पण इथे ट्रू मिळणार आहे. इथे आता पहिली कंडिशन फॉल्स, सेकंड कंडिशन ट्रू असेल, तरी सुद्धा काय मिळणार आहे? ट्रू मिळणार ट्रू आहे. मिळणार. ओके. आता पहिली कंडिशन फॉल्स, सेकंड कंडिशन फॉल्स, आता इथे आपल्याला काय मिळेल? फॉल्स. फॉल्स मिळणार. ओके. समजतंय? येस. ओके. या येस सर. पद्धतीने तर याचे आपण एक्झाम्पल घेऊया. ओके. त्याला कमेंट आउट करतो मी इथं. ठीक आहे. आणि हेच व्हेरिएबल ठेवतो मी इथे. ते आता घेतो मी लेट व्हॅल्यू 4 इज इक्वल टू, आता इथे डिफरन्स देऊन नाही चालणार. ठीक आहे. व्हॅल्यू 4 इज इक्वल टू, बघा, व्हॅल्यू 1
व्हॅल्यू वन. ओके. व्हॅल्यू वन. आता यस दोन्ही कंडिशन ट्रू करायचे. ठीक आहे, पहिले ट्रू घेऊ आपण. व्हॅल्यू वन इज लेस दॅन व्हॅल्यू टू. ओके. और ठीक आहे, व्हॅल्यू वन, व्हॅल्यू टू घेऊया. व्हॅल्यू टू इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू वन. ओके. मध्ये प्रिंट करायचं आहे आपल्याला व्हॅल्यू फोर. ओके. क्लिअर आहे. यस सर. व्हॅल्यू फोर आउटपुट एक्स. ओके. तर बघा, तुम्ही याला थोडं क्लिअर करतो. तर काय मिळालं मला? ट्रू मिळालं. कारण की दोन्ही कंडिशन ट्रू आहे. यस सर. इथे ट्रू मिळतं. ठीक आहे, ऑर मध्ये. पण आता पहिली कंडिशन ट्रू आहे, सेकंड कंडिशन फॉल्स आहे. तरी पण मला इथे आता ट्रूच मिळणार आहे. ठीक आहे. पहिली कंडिशन काय सांगितली मी? ट्रू. सेकंड यस कंडिशन फॉल्स. आता पहिली कंडिशन ट्रू करायची इथे. व्हॅल्यू वन इज लेस दॅन व्हॅल्यू टू. बरोबर आहे का? व्हॅल्यू वन इज लेस दॅन व्हॅल्यू टू. तर बघा, इथे दिसण्यासाठी मी इथे याला इथे घेतो. ठीक आहे. बघा, व्हॅल्यू वन इज लेस दॅन यस व्हॅल्यू टू. बरोबर आहे पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन फॉल्स यस सर. करायची मला. तर व्हॅल्यू टू इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू वन आहे का? नाही. तर व्हॅल्यू वन इज व्हॅल्यू टू इज लेस दॅन नाही. व्हॅल्यू वन. ठीक आहे. आता सेकंड कंडिशन इथे फॉल्स आहे, तरी सुद्धा मला इथे यस सर. ट्रूच देणार आहे. ते आलंय ट्रू इथे. ओके. यस सर. ही सेकंड कंडिशन पण इथे आपण घेतलेली. आता थर्ड नंबर घेऊया आपण. पहिली फॉल्स, सेकंड ट्रू. तर इथे पहिली फॉल्स करूया. तर व्हॅल्यू वन इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू टू अँड व्हॅल्यू टू इज, काय केलं आपण? व्हॅल्यू वन इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू टू. फॉल्स करायची होती ना आपल्याला. यस हां, सर. केली आपण. व्हॅल्यू वन इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू टू केली आहे. ठीक आहे. आता सेकंड कंडिशन ट्रू करायची आहे. बरोबर. तर व्हॅल्यू टू यस सर. इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू वन. ओके. तर या पद्धतीनं हे ट्रूज देणार. ओके. म्हणजे पहिली फॉल्स असू द्या यस. का दुसरी ट्रू असू द्या तरी ट्रू देणार. पहिली ट्रू असेल दुसरी फॉल्स असेल तरी सुद्धा ट्रू देणार. दोन्ही ट्रू असतील तरी ट्रूच देणार आहे ते. ओके. आता दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स देईल फक्त. मग व्हॅल्यू वन इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू टू आहे का? नाही. मग व्हॅल्यू टू इज ग्रेटर दॅन नो. व्हॅल्यू वन आहे का? तर आहे. म्हणून याला आपण फॉल्स करूया. व्हॅल्यू टू इज लेस दॅन व्हॅल्यू वन. आता फॉल्स मिळेल. ओके. यस कळालं? सर. हा. यस सर. आता घेऊया आपण लॉजिकल नॉट. ओके. आता नॉट मध्ये बघा, नॉट मध्ये काय होतं माहितीये का? सिम्पली लक्षात ठेवा. नॉट मध्ये नोटी साईन यूज करणार आहे आपण. एक्सक्लामेटरीचं साईन, नॉटचं साईन. ठीक आहे. ओके. आता नॉट मध्ये काय यस सर. होतं? तुमचं ऑल ओव्हर जे एक्सप्रेशन असतं ना, त्याचं जर का पहिले आउटपुट जर का त्याचं ट्रू असेल, ठीक आहे, त्याचं आउटपुट ट्रू असेल, तर त्याला ते कन्वर्ट करतं फॉल्स मध्ये. ठीक आहे. यस सर. याचा रिव्हर्स मिळेल तुम्हाला. ओके. आणि जर का फॉल्स असेल तर काय मिळेल इथे? ट्रू मिळेल. ट्रू मिळेल. ओके. तर आपण एक्झाम्पल बघूया आता. आता हेच व्हेरिएबल मी इथे कॉपी करतो, याला कमेंट आउट करतो. ओके. बघा, व्हॅल्यू वन इज इक्वल टू 50, व्हॅल्यू टू इज इक्वल टू 100. ओके. लेट व्हॅल्यू 5 केली मी इथं, इज इक्वल टू. आता नॉटचं साईन यूज करायचं. नॉट व्हॅल्यू वन. पहिल्यांदा कंडिशन लावून घेऊया आपण. ठीक आहे. व्हॅल्यू वन इज इक्वल यस. इक्वल व्हॅल्यू टू.
व्हॅल्यू वन इज इक्वल इक्वल व्हॅल्यू टू आहे का? व्हॅल्यू वन इज इक्वल इक्वल व्हॅल्यू टू. नाही. कन्सोल डॉट लॉग अँड बघूया आपण इथे व्हॅल्यू 5 करूया. व्हॅल्यू 5 आउटपुट इज cannot access value 1. सॉरी. तर बघा इथे cannot access value 1, व्हॅल्यू 1. ओ सॉरी सॉरी सॉरी, इकडे व्हॅल्यू 1 इथे पोहोचायला लागेल. ठीक आहे, त्यामुळं बाकी काय नाही. इथे ते डिक्लेअर केलं आपण, तिथे इनिशियलाइज केलं होतं पण हे नव्हतं केलं. तिथून व्हॅल्यू आपण कमेंट आउट केल्या होत्या. सॉरी. ठीक आहे, वरती आहे का काम आहे अजून? ओके, नाही नाही. ओके ओके ओके. ठीक आहे, ओके, डन. आता बघा व्हॅल्यू वन इज इक्वल इक्वल व्हॅल्यू टू आणि ते व्हॅल्यू फाईलला मी प्रिंट केला. ठीक आहे, तर बघा आता काय दिलंय ना मला. फॉल्स दिलं. फॉल्स येस झालं सर. ना हे. व्हॅल्यू वन इक्वल इक्वल व्हॅल्यू टू आहे का? नाही. जर इथे नाही. 50 किंवा इथे 100 असतं, आता हे इक्वल इक्वल व्हॅल्यू टू आहे. ओके, म्हणजे हे ट्रू होईल. ओके, व्हॅल्यू वन इक्वल इक्वल व्हॅल्यू टू आहे, हे ट्रू झालं. ओके, परंतु जर का मी इथे अँड ऑपरेटर यूज केलं तर काय होईल? हम्म? फॉल्स होईल सर. आता हे तर फॉल्स होईल, बरोबर. येस सर. बघा, पहिले ट्रू आलं होतं व्हॅल्यू 5, आता काय आलं? फॉल्स आलं. ओके, म्हणजे एका नॉट यूज केल्याने काय होतं, जे तुमचं एक्सप्रेशन फायनल आउटपुट जे ट्रू असतं ना, त्याला काय करतं ते फॉल्स करेल, आणि ज्याला फॉल्स असेल त्याला ते ट्रू करेल. आता इथे मी नॉट इक्वल केलं. नॉट इक्वल म्हणजे काय झालं ते बघा. नॉट इक्वल केलं मी आता. आता हे इक्वल इक्वल आहे, याला मी नॉट इक्वल केलं, आता काय आउटपुट येईल आशिष? आता ते ट्रू येईल, बरोबर. समजत आहे का? याला तुम्ही नॉट इक्वल सुद्धा म्हणू शकता. ओके, नॉट इक्वल टू व्हॅल्यू वन इक्वल इक्वल व्हॅल्यू टू. येस. बरोबर, हे फॉल्स येईल. सेम आहे व्हॅल्यू, पण फॉल्स येईल का? कारण आपण नॉट यूज करत आहे इथे. ओके, आता मी इथे यूज केलं नॉट इक्वल. व्हॅल्यू वन इज नॉट इक्वल इक्वल नॉट इक्वल व्हॅल्यू टू. ठीक आहे, तर आता काय येईल? आता इथे मला ते ट्रू देईल. ओके, का? कारण इथे मी त्याला नॉट इक्वल टू म्हटलंय, परंतु आउटपुटमध्ये ते फॉल्स आहे. ओके, क्लिअर आहे. हे झालं आपलं काय? लॉजिकल नॉट. लॉजिकल ऑपरेटर्स. ओके, इथे लॉजिकल ऑपरेटर आपला संपला. ठीक आहे, आता यानंतर आपण घेऊया तुमचं टर्नरी ऑपरेटर. ठीक आहे, इथे मी तुम्हाला टर्नरी ऑपरेटरची बायनरी ऑपरेटरची डेफिनेशन सांगितली होती. ठीक आहे, काय डेफिनेशन सांगितली होती? जावास्क्रिप्ट In JavaScript, the binary operator is work on two operands. Okay, ही डेफिनेशन घेतो मी इथे. आपण आता टर्नरी ऑपरेटरची डेफिनेशन बघूया. ठीक आहे, ते घ्यायचं मला टर्नरी ऑपरेटर. आज आपला ऑपरेटर कंप्लीट होऊन जाणार आहे, टर्नरी ऑपरेटर. ओके, इन जावास्क्रिप्ट द टर्नरी ऑपरेटर इज वर्क ऑन थ्री ऑपरंड्स. थ्री ऑपरंड्स. ओके, आता बघा काय करते मी इथे. एक्झाम्पल घेऊया आपण टर्नरी ऑपरेटरचं.
नवे ऑपरेटर डॉट जेएस. ठीक आहे. आता बघा, मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, लेट युनिट इज इक्वल टू, किंवा लेट युनिट किंवा एज घेऊया आपण, सिम्पली हे एजचं एक्झाम्पल समजून जाईल ताबडतोब. लेट एज इज इक्वल टू 18. ठीक आहे. काय घेतलं मी, लेट एज इज इक्वल टू 18. आणि एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया, लेट रिझल्ट इज इक्वल टू एज. आता इथे असेल आपली कंडिशन, एज इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18. ठीक आहे. तर क्वेश्चन मार्कच्या नंतरचं एक्सप्रेशन एक्झिक्यूट झालं पाहिजे. त्याच्यामध्ये घेऊया आपण, यू आर एलिजिबल फॉर, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. ओके. आणि कोलनच्या नंतरचं एक्सप्रेशन कधी एक्झिक्यूट होईल, जेव्हा ते फॉल्स असेल. जेव्हा जेव्हा तुमचं एक्सप्रेशन हे ट्रू असेल, तेव्हा क्वेश्चन मार्कच्या नंतरचं एक्सप्रेशन एक्झिक्यूट होईल. जेव्हा तुमचं एक्सप्रेशन हे फॉल्स असेल, म्हणजे तुमचं हे एक कंडिशन आपली फॉल्स असेल, तेव्हा हे क्वेश्चन मार्कच्या आपल्या कोलनच्या नंतरचं एक्सप्रेशन एक्झिक्यूट होईल. कधी, जेव्हा ते फॉल्स असेल तेव्हा. आणि जेव्हा ते ट्रू असेल तेव्हा, कंडिशन सॅटिस्फाईड होईल तेव्हा हे क्वेश्चन मार्कच्या नंतरचं एक्सप्रेशन एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. आता मी इथे केलं, यू आर नॉट एलिजिबल. यू आर नॉट एलिजिबल. यू आर नॉट एलिजिबल. ओके. आणि ते मी लॉक केलं रिझल्ट. ओके. नोड टर्नरी, काय फाईलचं नाव आहे, टर्नरी ओपी डॉट जेएस. ओके. सो टर्नरी ओपी डॉट जेएस. ठीक आहे. तर बघा काय आलं, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. एज काय आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 18. इथे जर 17 झालं, इथे 17 झाला, सध्या काय येत आहे, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. वोटिंग. यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग करूया आपण इथे, फॉर वोटिंग. ठीक आहे. तर इथे काय लिहिता, यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. जर 17च्या खाली तुमचं एज असेल, तर तिथे आपण एलिजिबल राहणार नाही. ठीक आहे. कारण इथे कंडिशनच आपण अशी लावलेली आहे की तुमचं एज जर 18च्या वरती अबव असेल, तरच तुम्ही वोटिंग करू शकता. तर आणि जर का तुमचं एज हे 18च्या खाली असेल किंवा इक्वल टू ही नसेल, ठीक आहे, तरी सुद्धा तुम्ही तिथे वोटिंग करू शकत नाही. आता इथे आपण एज इक्वल टू, इथे इथे पण 18 आहे. ठीक आहे. इथे पण 18 कंडिशन लावली. ठीक आहे. काय होईल, नॉट एलिजिबल फॉर वोटिंग येईल. का बरं, कारण की इथे 18 पेक्षा ग्रेटर पाहिजे मला एज. ठीक आहे. जेव्हा आपण इक्वल टू असेल, एक तर इक्वल पाहिजे किंवा ग्रेटर पाहिजे. इक्वल असलं तरी चालेल. ठीक आहे. आता काय येईल, इलिजिबल येईल फॉर वोटिंग. ओके. याचंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल अशा पद्धतीनं सुद्धा घेऊ शकतो. मी इथे एक युनिट नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, लेट युनिट इज इक्वल टू, इथे 50 युनिट आहे. ठीक आहे. आणि मी कंडिशन लावले, लेट इथे रिझल्ट आहे ना, हम्म, 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 याला कमेंट आउट करतो मी 2 मिनिटासाठी. इथे पण रिझल्टच घेऊया आपण, किंवा इथे प्राइस, नाही, इथे प्राइस घेऊया आपण. ठीक आहे. इथे प्राइस करूया, प्राइस इक्वल टू 50 आहे. इथे युनिट करूया, इथे आपल्याला प्राइस करावं लागेल, इथे आपल्याला युनिट करावं लागेल. ओके. आता बघा, प्राइस इक्वल टू
युनिट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 50 जर का असतील किंवा 100 युनिटच्या वरती जर का युनिट आपले असतील, तर आपल्याला आपल्या पर युनिट चार्जेस पर युनिट चार्जेस इज रुपीज 10 ठेवायचे आहेत आपल्याला, किंवा आपण 15 करूया, ठीक आहे. पर युनिट चार्जेस इज रुपीज 15. ओके. आणि जर का हे एक्सप्रेशन ही कंडिशन फॉल्स झाली इथे, तर आपण करूया पर युनिट चार्जेस इज रुपीज 10 करूया. ओके. समजत आहे मी काय सांगत आहे? आणि याला मी कन्सोल केलं. ते प्राइस करावं लागेल मला. ठीक आहे. ओके. आता बघा, युनिटचे इथे युनिट किती आहेत सध्या? युनिट किती आहेत इथे? 50 युनिट आहेत. ओके. ते जर का ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असतील 100च्या, तर काय होईल? हे माझं एक्सप्रेशन एक्झिक्यूट होईल. नसतील तर हे युनिट एक्झिक्यूट होईल माझं. ठीक आहे. इथं काय आलं? पर युनिट चार्जेस इज रुपीज 10. का आलं? कारण युनिट हे 100च्या अभव नाहीत किंवा इक्वल नाहीत. जर इथे युनिट हे इक्वल असते, तर माझं हे फर्स्ट एक्सप्रेशन एक्झिक्यूट झालं असतं क्वेश्चन मार्कच्या नंतरचं. काय सांगतो मी अगोदरच, जर का तुमचं हे एक्सप्रेशन इथे फॉल्स झालं, तर तुमचं हे कोलनच्या नंतरचं एक्सप्रेशन एक्झिक्यूट होईल. ओके. जर इथे तुमचं एक्सप्रेशन ॲक्युरेट असेल, तुमची कंडिशन सॅटिस्फाय होत असेल, तर तुमचं हे क्वेश्चन मार्कच्या नंतरचं एक्सप्रेशन एक्झिक्यूट होईल. आता इथे बघा, इक्वल टू, क्वेश्चन मार्क आणि कोलन आलंय, ठीक आहे. 3 ऑपरंट्स वरती ते काम करत आहे, ठीक आहे. 3 ऑपरेटर इथे यूज व्हायला लागले. इक्वल टू पण व्हायला लागलं, तुमचं क्वेश्चन मार्क पण व्हायला लागलं, कोलन पण व्हायला लागलं. इथे 3 व्हॅल्यू सोबत आपण खेळत आहे. ठीक आहे. समजत आहे? Yes, sir. Yes, sir.